अगं हाय यूट्यूब फॅमिली. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर वेलकम तुमचं सर्वांचं आमच्या व्लॉगमध्ये. तर आता टाईम बघा 10 वाजलेले आहे. तर दोन्ही मुलांना मी फ्रेश केलं आहे आणि बाबूने आपला ब्रेकफास्ट घेतला आहे. तर या छोट्या बाबूला अजून काय भरवले नाही, त्याच्यासाठी आज मी प्युरी बनवलं आहे. तर मी पण ब्रेकफास्ट करते आणि त्याला पण भरवते आता. काय तर बाबू बघा सांगतोय बनाना प्युरी केली आहे मी. ते दे ती दी वाटी ती दी दे. तर ही बनाना प्युरी आज बनाना खाणार. तर बाबूला आमच्या सगळं आवडते बघा. आताच ताव मारायला सुरू केला आहे त्याला. तर त्याचं असं काय कटकट नाही. थोड्या मुलांना म्हणजे काही गोष्टी पचत नाही, काही गोष्टी सूट होत नाही, पण देवाच्या कृपेने बाबूला आमचं सगळं काही म्हणजे सूट होतं आहे. त्याच्या काय ॲलर्जी वगैरे तसं काहीच नाही त्याला, कसल्याच म्हणजे फळांची जाऊन कसल्याच जेवणाची. तर देवाची दया म्हणायची. हे पहा कसं एकदम हे करतोय. आले अरे प्युरी आवडता तुला? प्युरी आवडतं? सोड सोड दे दे. आज मी ब्रेकफास्टमध्ये हे काकडीचा शिरा बनवला पहा. तर खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर इथं पहा मी आता बाबूला इथं प्युरी भरवते आता. अगं तर हा मी शिरा बनवते काकडीचा. तर यासाठी मी एक मोठा रवा घेतला आहे. बारीक रवासुद्धा घेतलं तर चालेल. घी घालून मी छान रोस्ट केला आहे. तर रोस्ट केल्यानंतर बघा 1 ग्लास पाणी घेतलं आहे मी. सो 1 वाटी रव्यासाठी मी 1 ग्लास पाणी घातले. तुम्ही तुमचं जर प्रमाण जास्त घेता तर तसं तुम्ही जास्त ॲड करावं लागणार. तर बधी बघा मुलांकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर छोटा बाबू जस्ट उठलेला. आताच काय झालं म्हणजे आता 7 महिने कंप्लीट झाले त्याला. तर इकडं तिकडं रोल करत राहता येतो. मग एक 10-10 मिनिटांनी त्याला बघावं लागतं आहे. आता पहा आता त्याची पण तयारी करा पाहिजे सगळी. आता इथं मी काकडी चिरून घेतली आहे किसून. 1 वाटी खोबरं आणि अर्धी वाटी खोबरं आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे. तर हा रवा आता मस्तपैकी फुलून आला आहे पहा. तर आता त्यामध्ये मी पहिलं गूळ घालणार. गूळ घालून मस्त छानपैकी मिक्स करून घेणार आहे बघ. गूळ घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं आहे ना. सो गॅस कमीच ठेवायची, जास्त मोठी हे करायची नाही तर खालून करपणार ते. त्यानंतर चिरून घेतलेले काकडी. काही मुलांना हे आवडत नाही ना सॅलड वगैरे, तर त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. असं करून त्यांना द्यायचं. खायला पण छान लागतं. 5 मिनटं मी आता फक्त वाफेवर शिजवून घेतलं आहे. तर काकडी जर शिजलेली तुम्हाला वाटते नाही शिजाय तर थोडं पाणी शिपडू शकता, जास्त घालायचं नाही. तर चवीपुरतं मीठ कमीच घातले कारण गुळामध्ये मीठ असते ना, त्यामुळे ते कमीच घालायचं. त्यानंतर आता ओलं खोबरं. ओलं खोबरं घातल्यानंतर आणि टेस्ट छान लागते आहे. तर पहा मस्तपैकी शिरा आमचा हे रेडी झाला आता. टेक्स्चर पाहू शकता तुम्ही किती मऊ दिसायला. तर 1-2 मिनटं जस्ट वाफेवर मी हे करून घेणार. बाबूचं बघा आमच्या इथं काय काय चाललं आहे. मी इकडे जेवण बनवत असते तेव्हा इथं कारभार त्याचं सुरू असतं आहे. तर शिरा आमचा रेडी झाला आहे पहा. आता बाबूला देऊया आमच्या मोठ्या मुलग्याला. तर टाईम पण खूप झाला, 10 वाजलेले. मुलांचा आवरता टाईम कधी होत आहे कळतच नाही. ते बघा असलं काही नको, बरं पाहिजे नको झालं. तर आम्ही काही जास्त देत नाही मुलांना तसलं काय, घरचंच काहीतरी चांगलं बनवून देते. आता म्हणतो मी खोबरं किसणार. तर आता टाईम वाजलेला आहे 5:30 आणि छोट्या बाबूला झोपवलेलं आहे एक थोडा वेळ. तर आता तो उठला आहे. त्याच्यासाठी पहा मी इथं सत्व बनवले. रागी म्हणजे नाचण्याचं बनवतात ना प्युरी टाईप, ते मुलांच्या हेल्थसाठी
छान असतं, ज्यामध्ये आयर्न कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं आणि दोघांना पण देणार. तर ह्याचं पहा, मी झोपलेलो त्यावेळी त्यानं उठून आपला कारभार केलेला आहे. लिपस्टिक लावून पावडर लावून सगळं तो मेकअप करून मी उठण्या अगोदर रेडी होता. तर मुलांचं असंच जरा काय करायला मिळतंय ते बघतात ते. तर आता बघा साबण घेऊन आणि काय चाललंय त्याचं, काय करणार. तर आता बाबूला भरवते की नाही. तर बाबू इथं अभ्यास करायला बसला आणि छोटा बाबू बघा त्याला मधी 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 डिस्टर्ब अरे डिस्टर्ब करता. शरणू भयाक डिस्टर्ब करता. शरण अरे हे पहा आले. दोन्ही मुलं खेळत आहे इथं. बाबूचा आमचा अभ्यास झाला. तर आता टाईम किती 9:30 वाजलेले आहे. तर थोड्या वेळानं याला प्युरी बनवणार, त्याला जेवणार आम्ही. तर एक 10-15 मिनटं खेळू दे यांना आता. तर फॅमिली, हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर भेटूया पुन्हा उद्या एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. रौनक बाय.